सुसाट, वेळ वाचवणारा आणि अतिशय सोयीस्कर अशा मुंबई पुणे मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। मिसिंग लिंकमुळे टोलमध्ये अजिबात वाढ केली जाणार नाही अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली। त्यामुळे प्रवाशांना आणखी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। शिवाय या बोगद्यामुळे अपघात होणार नाहीत असा दावाही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे। मुंबई पुणे प्रवास करताना खोपोली ते खंडाळ्यापर्यंतचा रस्ता धोकादायक वळणांचा आहे। अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे अनेकदा प्रवाशांना मोठा मनस्तापही सहन करावा लागलाय। यावर पर्याय म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाद्वारे लोणावळा आणि खंडाळा घाट वगळून थेट बोगदा तयार करण्यात आलाय। त्यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल। दरम्यान मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली। मिसिंग लिंकमुळे टोल वाढणार नसल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले। शिवाय या बोगद्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये आता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो नाही का। 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो। घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात। या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील। मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत। नाही आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे, तिथे काही कालावधी फक्त वाढवलेला आहे आणि याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्ये वाढवणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।